गोप्रो तिकडे गेल्यावरती एक 5-10 मिनिटांनी 10-15 मिनिटांनी हँग झाला आणि बंद झाला आणि खाली जाऊ मेन गोष्ट. आणि बऱ्याच दिवसांनी मी असं ट्रेकिंग वगैरे केले नाही ना, तसं खडतड प्रवासाचा मला हे नाही आहे, सवय नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील, स्वागत तुमच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RSP ब्लॉग. आणि आज आता मी जो ब्लॉग टाकला त्याच्या 2-3 दिवसानंतर मी हा ब्लॉग शूट करतोय, कारण त्या ब्लॉगला एडिटिंगला जास्त वेळ गेला. त्याच्यामुळं आता हा ब्लॉग चालू केला आहे मी. आणि आज ॲक्च्युली सकाळ माझा जायचा प्लॅन होता की बाबा एक राईड मारून छोटीशी, म्हणजे एक लोकेशन डिसाईड केली होती कर्जत जवळची दुमले. बट काल मी गेलो होतो घरी, सो येता मला 1-2 वाजले. त्याच्यामुळे मी काय आता आजचा राईडचा प्लॅन कॅन्सल केला आहे. बट तरी वेळ असला तर एक बाहेर राईड करून येऊ छोटीशी, मे बी कर्जतपर्यंत तरी गेलो तर डूम लेकला पण जाऊ आणि येऊ. काय नाही, फार तर इथून मला वाटते अंबरनाथला मी आहे तर इथून फार तर 40 किलोमीटरपर्यंत डूम लेक व्ह्यू पॉईंट असं ते लोकेशनचं नाव आहे, तिथपर्यंत जाऊ दे. सो आत्ता मी एक सकाळी अंबरनाथचा तर सगळ्यात मेन किस्सा घडला आहे की बाई सकाळ सकाळ पाऊस पडला आहे, मुसळधार पाऊस आहे ना, डायरेक्ट मुसळधार पाऊस पडला भरपूर. आणि आत्ता 10 वाजलेत आणि आता डायरेक्ट ढग नाहीसेच झाले. पण एक वियर्ड चीज झाले, मी तुम्हाला सांगतो. वियर्ड चीज असे झाले, तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा आपण निसर्गचित्र काढायचो, ड्रॉइंग आपण निसर्गचित्र काढायचो. त्या निसर्गचित्रामध्ये जसे ढग बनवायचो ना आपण, सेम तसेच ढग तुम्हाला दिसतात का? कॅमेरा किती जस्टिस करतो काय माहीत नाही, पण त्या प्रकारे ढग आलेले आहेत. जसा हा क्लाउड आहे, तो तिकडचा क्लाउड आहे. आणि असेच एक तर काय असे परफेक्ट क्लाउड होते ना की म्हणजे भाई हां, आपण निसर्गचित्रामध्येच असे काढायचो, असे क्लाउड होते डायरेक्ट. ते तुम्हाला दाखवायचं होतं. सो आता पटापट रेडी होऊ आणि आपल्याला जे कामं करायचे ते कामं निपटून घेऊ. पहिल्या तर आपण फ्रेश होऊ, राईड मारून येऊ. आपल्याला एक शॉर्ट अपलोड करायचं अजून यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती, सो ते पण करू. फायनली आता मी एका छोट्याशा राईडला निघतोय. आता मी जस्ट म्हणजे एकटा जात होतो, पण विचार केला एकाला फोन करू. सो एक आहे पर्सन, मित्र आहे, तो येतो आहे आपल्यासोबत. एक कर्जतमध्येच एक लेक जे आहे, मी जो तुम्हाला बोललो डूम लेक व्ह्यू करून तिकडे जायचं आहे आपल्याला. सो आता मी सगळं रेडी करायला चालू आहे. आता माझा जो हेल्मेट आहे, तर माझा एक मित्र, माझी जी हिमालयन आहे, नेक्सस आहे आपली, जी तिला राईडला घेऊन गेला होता. सो त्याला हेल्मेट पण पाहिजे. तर मी हे सगळं आणि जो माझा माईकचा सेटअप आहे सगळं काढून ठेवला होता. आता हा मला परत असेंबल करायचं आहे. वाजले 12:30 आणि हा असेंबल करायचा आहे, गोप्रो लावायचा आहे आणि निघायचं आहे. सो त्याचीच तयारी करतो. बाकी आपल्यासोबत जे रायडिंग ग्लोव्ज आणि आपला जो बलक लावा आहे तो नेहमीसारखा असणारच आहे. बाकी 40 किलोमीटरची राईड आहे. येऊन जाऊन बघायला गेलं तर 80 किलोमीटरची राईड आहे. सो एवढी काही मोठी राईड नाही, पण जाऊन येणं आणि एक माइंड रिफ्रेश करणं हे नेसेसरी आहे. त्याच्यामुळं म्हटलं जाऊनच घेऊ आपण. आपल्याला त्यात काय म्हणजे जास्त वेळ पण नाही लागणार आणि फटाफट जाऊन फटाफट येऊ. तिथे जाऊन फक्त फोटोशूटला काही 1 तास लागेल, तेवढंच लागेल. बाकी मला नाही वाटत काही जास्त टाईम लागेल. सो तुम्ही निघून पहिला पेट्रोल भरणं आहे, त्याला पिकअप करणं आहे आणि पिकअप करून लगेच निघायचं. तर नमस्कार मित्रांनो, आता मी खाली आलो आहे. आता मी खाली येऊन सगळं ते रेडी वगैरे झालो आहे. आता आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे. आणि ॲज यू कॅन सी पाऊस पडला आहे तर पूर्ण बाईक घाण झालेली आहे. पण ह्या ॲडव्हेंचर गाड्या आहेत ना, जेवढ्या घाण होतात ना तेवढ्याच चांगल्या दिसतात. तरी पण आपण एक कपडा मारून घेऊ. तुम्ही पण करता का? जर समजा मी आता पर्सनली माझं कसं आहे की समजा मी जरी कुठे राईडला जात नसेल किंवा काय नसेल, किंवा बाईक आज काढायचीच नाही मला, ऑफिसला सुद्धा नाही, कशालाच नाही, तर मी येऊन खाली एक कपडा तरी मारून जातो. दिस इज ऑब्सेशन असतं आपल्या बाईकमध्ये आपल्याला. सो ते ऑब्सेशन आहे का तुम्हाला? असेल तर नक्की सांगा, कारण आपल्या गाडीवरती प्रेम प्रत्येकजण करतात आणि त्याच्यामुळे ते ऑब्सेशन्स प्रत्येकाला असतात. आता हा जो आहे रॅपर फाटला आहे. ॲक्च्युली हे क्लस्टर मी नवीन बसवलेलं आहे, पहिलं व्हायब्रेट करायचं म्हणून. सो त्याच्यामुळे ती पन्नी आहे. लोक बोलतील नवीनच गाडी घेतली काय, गाडी जुनीच आहे आपली. सो झालेलं आहे. सो आता आपण निघू, पेट्रोल टाकायचं
त्याला पिकअप करायचं आणि निघायचं आहे. आता मी प्रिव्हियस ब्लॉगमध्ये बोललेलो की माझं ॲडव्हेंचर चालू होतं. ॲक्च्युली माझं ॲडव्हेंचर इथूनच चालू होतं. तसं तुम्ही बघता की रस्त्याचं पूर्ण काम चालू आहे, इथूनच चालू होतं. तर मला इथून राईट मारून, पुढे रस्ता नाही आहे त्या साईडून, सो इथून राईट मारून मला ही चढून डायरेक्टली असं. सो हा थोडा टर्न रिस्की पण आहे, पण हाच घ्यावा लागतो. आता मध्ये काय झालं, कॅमेरा चालू केला बंद केला, पण मला ते फोटो मोडवरती होता तो. आय थिंक सो फोटोज कॅप्चर झाला, जे काय मी बोललो ते कॅप्चरच नाही झालं. पण ठीक आहे, आता पहिला पेट्रोल भरलं तर हवा चेक करू आणि निघू. त्या मित्राला फोन करायचा राहिला अजून, फोन करायचा, मॅप टाकायचा आणि निघायचा. Check the mic and make sure it sound right, boys. तर आता रिसेंटली डूम लेक व्ह्यू, जे तुम्ही लोकेशन मॅपवरती जरी टाकलं तर तिकडे येऊन जाईल. तर आता मी माझ्यासोबत हिमांशू आहे. त्याला तुम्ही आता तिथून निघालो तेव्हापासून बघितलं नसेल. हा हिमांशू आहे, ऑफिस कलिग आहे. तर आम्ही दोघं आलो. बाकी आता तुम्ही दिसतंय ती, तो जो तिथून जो आहे, तिथून गाडी पूर्ण दगडाचा रस्ता आहे, पूर्ण तिथून अशी चढवायची आहे. मध्ये एक असं झालं की भाई आता गाडी पडणार होती माझी, बट कसं हँडल करून ब्लॉगमध्ये पण आले. किती शूट झालं काय झालं काय माहीत नाही. आता गोप्रोमध्ये आहे 13% चार्जिंग, तर 13% चार्जिंगमध्ये काहीच शूट नाही करू शकत. आता जे काय फुटेज तुम्ही बघताय ते सगळ्या माझ्या फोननी काढल्यात मी, तर जेवढं होईल तेवढं. बाकी आता इथं थोडं फोटोशूट करायचं आणि इथून मग निघायचं. बाकी आता तुम्ही इथला जो लोकेशन आहे त्यातले सिनेमॅटिक शॉट बघा. तर आता आम्ही गाडी तिकडे लावली, पार्क केले. तिकडे गाडी पार्क केली आणि आता आम्हाला खाली जायचं होतं, पण तो तसा तिकडून रस्ता आहे, त्या साईडून असं फिरून जावं लागेल. मी म्हणलं एवढं खटाटप करण्यापेक्षा गाडीवरतीच लावले आणि इथून आता खाली जातो. असा तिकडून त्या साईडला जातो आणि मग तिकडं फोटोशूट करतो. खाली जाऊ मेन गोष्ट. आणि बऱ्याच दिवसांनी मी असं ट्रेकिंग वगैरे केले नाही ना, तसं खडतड प्रवासाचा मला हे नाही आहे, सवय नाही आहे. आणि तू हिमाचल तू तर मला ॲडव्हेंचर करत आहे. अरे इथून सरळ रस्ता होता तिकडे. हा मग भाई, ये बाबा तुम्ही लोक गिरायका लागताय. हा बाबा खतरनाक लग रहा है रे. हे इथं राहा, इथं हिमांशू, इथे एक फोटो काढ. अबे या दगडीवरती उभं राहिला ना, हा खतरनाक.
काय खतरनाक नजारा आहे भेंडी. खाली आल्यावर तेवढं चांगलं वाटतं. पाऊस पाहिजे होता यार, पावसाची लय आठवण येते आता. मिनी पँगॉंग लेक, मिनी पँगॉंग लेक. गिर गया. दिस इज द टिपिकल स्ट्रगल ऑफ ब्लॉगर. ऐसे कभी कभी हवा आते आते कैमरा गिर जाना और फुटेज की लग जाना कॉमन आहे. सो बऱ्यापैकी आता आमच्या दोघांचं शूट वगैरे झालेलं आहे. आता आपली हिमालयन तिकडे, बॅग इकडे, हेल्मेट तिकडे. आम्ही फक्त शूट करायच्या ना, आता आम्ही सामान कुठेही टाकले. आता वरती जातो पटकन पटकन. आता मला फक्त खाली उतरायचं टेन्शन आहे, कारण ग्रिप बसली पाहिजे टायरच्या आणि व्यवस्थित उतरलं पाहिजे. तसा माणूस सोबत आहे म्हणून काही टेन्शन नाही. एकटा असतो तर बाईक जमलं नसतं मला. मी तिथूनच युटर्न मारून गेलो असतो किंवा तिकडे बाईक पार्क करून इथे आलो असतो. बट तरी बाईक पार्क करायची म्हटलं कुठलं नाही पद्धतीने रिस्क येतेच. सो आता जवळजवळ टाईम झाला आहे 3:30 वाजलेत. तर पटकन निघायचं आहे, कारण आपल्याला नुसती ब्लॉगर लाईफ नाही आहे, माताडी कामगारची पण लाईफ आहे. ऑफिसला जाणे काय कॉर्पोरेट मजदूर, कॉर्पोरेट भी नाही बोल सकते. सो आता लवकरात लवकर निघू. आणि मला बाईकवरती पण नाही, कारण आता गोप्रोची चार्जिंग पण गेलेली आहे, डेड आहे पूर्ण गोप्रो. सो आता डायरेक्ट घरी गेल्यावरच भेटू. मे बी घरी गेल्यावरती ब्लॉग एंड पण करू. किती फुटेज होतं ते मला तर सगळं बघावं लागेल, त्याच्यानंतर मग ब्लॉग एंड करावं लागेल. ठीक आहे, आता आपण बाईकवर जाऊ. मोरया मिसळमध्ये आलो आता. मिसळ खाऊ आणि मग घरी जाऊ. भाई कंटेंट तो निकालना पड़ेगा ना, रुकते नहीं है. चालू आहे ना? चालू. तर गेल्या वेळेस आम्ही एक ब्लॉग शूट केला होता, तेव्हा आम्ही पण माझ्यासोबत महेश करून एक मित्र होता, तेव्हा पण मी राईड करून आलो आणि एकच मिसळ खाल्ली. तर त्यावेळेस मला बरं नव्हतं, त्याच्यामुळे मी जास्त नाही खाल्ली. 8 डबा केक अनलिमिटेड मिसळ, मोरया मिसळ बदलापूरमध्ये. तर जे बदलापूरचे आहेत त्यांना माहीत असेल अनलिमिटेड मिसळ कुठली आहे ती. तर आता मिसळ एन्जॉय करतो आणि त्याच्यानंतर घरी निघतो. तर आता मिसळ वगैरे खाऊन झाली आमची. मस्त दाबून आम्ही 3-4 पाव खाल्ले. पूर्ण अनलिमिटेड मिसळचा पूर्ण स्वाद घेतला आम्ही. आता घरी जायचं. आता निद्रा आले, डोळ्यावरती निद्रा आले. आता झोप काढून घेतली पाहिजे पूर्णपणे. तर लवकरात लवकर घरी जाऊन आम्हाला घरी जायचं. आताच घरी आलोय 5:30. वाजले. 5:30 वाजता घरी आलोय मी. आणि आल्या पहिला गोप्रोला चार्जिंगला लावलाय मी, कारण गोप्रोमध्ये किती फुटेज आले, कसे आले, काय आले, ह्याच्यावरती सगळा ॲडव्हेंचर डिपेंड आहे. कारण ॲडव्हेंचर भरपूर झाले, पण सगळं गोप्रोमध्ये झालं. आणि गोप्रो तिकडे गेल्यावरती एक 5-10 मिनिटांनी 10-15 मिनिटांनी हँग झाला आणि बंद झाला आणि त्याची चार्जिंग पण संपली. त्याच्यात जो काय डेटा होता त्याच्यात तर सगळा ॲडव्हेंचर आहे, पण आता किती रेकॉर्ड झालं, काय झालं हे मी पण नाही बघितलं. आता आल्या त्याला चार्जिंगला लावलं. बाकी आलोय 5:30 वाजता. 5:30 वाजता आल्यावरती आपण जो गोप्रो होता, गोप्रोमध्ये बऱ्याचशा फुटेज होत्या सगळ्या, कारण त्याच्या जो काय ॲडव्हेंचर झालं तो सगळं गोप्रोमध्ये कॅप्चर झाला आहे. आणि चढणं मेन जो लेकपर्यंत पोहोचायचा जो पॉईंट होता, त्याचा जो रस्ता होता तो सगळा गोप्रोमध्ये कॅप्चर झाला असं मला तरी वाटतंय. पण जर कॅप्चर झाला असेल तर चांगलं, तर कॅप्चर नसेल झालं तर हाय पूर्ण मेहनतची वेळ लागतील. तर आल्या मी पहिलं तिथे गोप्रो चार्जिंगला लावलं आहे. सो गोप्रो चार्जिंग झाल्यावर बघू कसं काय.
तर आताच झोपून उठलो आहे, फ्रेश वगैरे झालो, पण आता 8 वाजलेत. आणि दुःखद बातमी ही आहे आपल्याकडे की एवढं झालं, सगळं ॲडव्हेंचर झालं, सगळं झालं. आपण बऱ्याच म्हणजे खूप डिफिकल्ट टास्कनी त्या लोकेशनवरती गेलो. लोकेशनवरती जाऊन एन्जॉयमेंट झालं, सगळं झालं. मला वाटलं गोप्रोमध्ये सगळं काही रेकॉर्ड झालं. बट जिथपासून आपण हायवेपासून आतमध्ये घुसलो तिथपासून राईट मारल्यापासून पुढपर्यंत पूर्ण वरपर्यंत जातो सर, सगळं हँग झाला गोप्रो आणि तिथून काही रेकॉर्डच झालं नाही. सो आपल्या फुटेजची तयारी लागले, त्याच्यामुळे आपल्याकडे जे आहे कंटेंट त्याच्यानेच आपल्याला आता ब्लॉग एडिट करावं लागेल. कारण पण ठीक आहे, वरती जाऊन मोबाईलने शूट केलं मी, ते बरं झालं. कारण मोबाईलने शूट नसते केलं आणि परत गोप्रोने शूट केलं असतं, परत ते हँग झालं असतं. मग त्याच्यापेक्षा बेटर आहे की आपण जे शूट केलं आहे मोबाईलने ते बऱ्यापैकी चांगलं आहे. त्याच्यामुळं बरं झालं की मोबाईलने सगळं शूट केलं. पण जो डिफिकल्ट मेन टास्क होता, जिथं जो ॲडव्हेंचर झाला ना तिकडे बाईक घेऊन जाताना येताना, तो म्हणजे खतरनाक होता. तो मी तुम्हाला दाखवायचा होता, पण तीच फुटेज वाट लागली त्या फुटेजची. बट इट्स ओके, जो होता है चलिए होता है, असं म्हणून सगळं काही व्यवस्थित होईल पुढे. आपण मला असं वाटतं लवकरात लवकर जर असंच ब्लॉगिंग करायचे असेल तर लवकरात लवकर आपल्याला गोप्रो अपग्रेड करावं लागेल किंवा ॲक्शन कॅमेरा अपग्रेड करावा लागेल. सो लेट्स सी, बघू आपण अपग्रेड करू लवकरात लवकर. The next day. तर आज आहे दुसरा दिवस आणि 21 तारखेपासून तर पाऊस पडायला चालू झाला आहे, तो कंटिन्युअसली पडतो आहे. तर मग आत्ता पण जरा पावसाचे काय बोलतात वातावरण आहे पावसाचं पूर्णपणे. तर आज पण पाऊस पडेल आणि आता असं वाटतं पावसाला चालू झाला आहे. खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि पावसाळ्याची फर्स्ट राईड काल केली मी, बट तिकडे जाऊन तुम्हाला माहिती आहे काय झालं काय नाही, तुम्ही ब्लॉग बघितलाच आहे. सो आता नेक्स्ट डे आहे, ऑब्वियसली मी ड्युटी करून आलो आहे. तर आता झोपायची तयारी आहे. आणि हा जो पिरियड आहे नाईट शिफ्टचा जो पिरियड आहे, नाईट शिफ्टचा हप्ता, याच्यात काय ब्लॉग करणं आपल्याला जमणार नाही. कारण ते खूप डिफिकल्ट आहे. नाईट करून नेचरच्या अगेन्स्ट जाऊन नाईट करतो पहिली गोष्ट, आणि त्याच्यात ब्लॉगिंग खूप कठीण जातं. करू शकतो पण खूप कठीण जातं. मग त्यात असं होईल की 2-3 दिवसाचा एकत्र करून मग एक ब्लॉग असं तयार करावा लागेल, बाकी काय ऑप्शन नसणार. त्याच्यामुळं ठीक आहे, आता जो ब्लॉग काल शूट केलेला आहे तो इथेच एंड करू. इथपर्यंत बघितलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय, टेक केअर, सायोनारा.